कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. स्वप्नील, का रे पोरा एकदम शांत शांत आहेस? काय नाही विनय काका. स्वप्नील सर, हो काय नाही कसं. हे बघा, तुम्हाला अवघड वाटत असेल बोलायला तर मी आतमध्ये जातो, पण तुम्ही तुमच्या काकांशी व्यवस्थित बोला, मन मोकळेपणाने बोला, निसंकोच बोला सर. पुन्हा हो, तुमचा जरा चेहरा बघा. असं जर दुःख मनात कोंडून ठेवलं ना तर तुम्हालाच त्रास होईल त्याचा. नाही बापू, असं काही नाही. स्वप्नील, रुपालीच्या वागण्याचं लईच वाईट वाटतंय का रे तुला? विनय काका, मला मेल्याहून मेल्यासारखं झालंय रे. जेव्हा रुपालीला बाळ होणार होतं ना, तेव्हाच ते होऊ दिलं असतं तर ती अशी नसती वागली. अरे वाईट वाटणं साहजिक आहे, पर ते आता मान्य करायला शिकलं पाहिजे ना आपण. काय काय मान्य करू विनय काका, मला मूल नाही. आई वडील जसं वागले त्यानंतर त्यांच्या जवळ राहायची इच्छा नाही माझी. एक ही रुपाली माझी म्हणावीशी आहे, पण ती असं वागते. विनय काका, मी सगळ्यांपासून दुरावत चाललोय, लांब होत चाललोय. स्वप्नील, अरे असं काय नाही. अरे आम्ही हाय ना तुझ्यासाठी. आणि रुपालीच्या चुकांची शिक्षा आम्ही तुला देऊ का सांग बरं? हा, आणि हे बघ, अर्जाच्या वाईट काळात त्यालाच नाही तर अख्ख्या कुटुंबाला सांभाळलेस रे 7 वर्ष. अरे खरं सांगू का, मला तर तुझ्यासारखा चांगला माणूस आणि नवरा खरंच बघायला मिळालेला नाही. तुझं बोलणं साहजिक आहे विनय काका, पण रुपालीला समजावण्यात अपयश येत आहे मला. नाही स्वप्नील सर, तुम्ही असं समजू नका. हे बघा, रुपालींना समजावणं हे तुमचं काम आहे, पण सुधारणं ते त्यांच्यावर सोडून द्या की. कसं वागायचं ते त्यांचं त्यांना ठरवू द्या. तुम्ही नका मनाला लावून घेऊ. आणि मी खरं सांगू का, तुम्ही नेहमी त्यांच्या चुका सांगून त्यांना सुधरवत आलाय. स्वप्नील सर, माझ्यावर विश्वास ठेवा. अहो, रुपालींना तुम्ही खरंच लय म्हणजे लय चांगलं सांभाळलंय हो. होय, आणि राहिला प्रश्न मुलबाळ न होण्याचा, तर तू अमोलला तुझा मुलगा मानतोस ना. मग आता मुलबाळ नाही असा विचार करूच नकोस रे. अरे तू परवा शाळेत गेला होता ना, तर घरी आल्यावर अमोल किती कौतुकाने सांगत होता तुझ्याबद्दल. खरं विनय काका? बापूला विचार. खरंच स्वप्नील सर, अमोलचं तुमच्यावर लय म्हणजे लय प्रेम आहे हो. खरंच. आता फक्त तुम्ही हे विचार करा की अमोलसाठी तुम्ही अजून काय करू शकता. असं नाराज होण्यात काहीच अर्थ नाही हो. स्वप्नील सर हसले बर का विनायकराव. हो बापू, लहानपणापासून अर्जन ह्यो रुसला ना की अशीच फुगून बसायचे. लय अनुभव आहे मला यांचा. विनय काका, बर चला स्वप्नील सर, आम्हाला दोघांना फिरायला जायचंय. हा, का तुम्ही पण येताय आमच्या बरोबर? चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.